23 जानेवारीला बीडमधील गुंड सनी आठवलेनं एक फेसबुक पोस्ट केली होती। या पोस्टमध्ये सनी आठवलेनं वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले होते। वाल्मिक कराड पोलीस निरीक्षकांना हाताशी धरून लोकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवत असल्याचे आरोप सनीकडून करण्यात आले होते। यावेळी त्यानं वाल्मिक कराड आणि बीड शहरचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांची एक ऑडिओ क्लिपही शेअर केली होती। या सगळ्यामुळे एकच खळबळ उडाली। ज्या सनी आठवलेनं हे आरोप केले होते तो फरार असून त्यानं केलेले आरोप हे खोटे असल्याचा दावा पोलीस निरीक्षक बल्लाळ यांनी केला होता। एकीकडे हे सगळं होत असतानाच आता बीडमधून आणखी एक बातमी समोर आली आहे। ज्या गँगचा सनी आठवले भाग आहे त्या आठवले गँगवर आता पोलिसांकडून मोक्का लावण्यात आलाय। 2024च्या डिसेंबरमध्ये करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे। तसंच बनावट नोटांच्या रॅकेटच्या प्रकरणातही आठवले गँग दोषी असल्याचं समोर आलंय। त्यामुळे वाल्मिक कराडवर आरोप करणाऱ्या सनी आठवलेच्या गँगवर आता मोक्का लावण्यात आलाय। या सगळ्यामुळेच आता फरार आरोपी सनी आठवलेला पकडण्यासाठी वेगानं हालचाली होणार असल्याचं सांगितलं जात आहे। आठवले गँगवर मोक्का लावण्यात आलेलं हे प्रकरण नक्की आहे काय, त्यामध्ये सनी आठवलेचा नक्की रोल काय, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी आठवले गँगवर मोक्का लावण्यात आलेलं हे प्रकरण नक्की आहे काय ते बघूयात। 13 डिसेंबर 2024ला पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत गोळीबाराची घटना घडली होती। यामध्ये विश्वास डोंगरे गंभीररित्या जखमी झाले होते। आठवले आणि डोंगरे यांच्यात जुना वाद होता। काही महिन्यांपूर्वी पेठ बीड पोलीस स्टेशनच्या हद्दीतच हे दोन गट आमने सामने आले होते। तेव्हाही तलवार, कुकरी, गावठी कट्टे अशी शस्त्र वापरण्यात आली होती। त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणातील काही आरोपींना पकडण्यात आलं होतं। त्यानंतर हे प्रकरण शांत झालं होतं। पण 13 डिसेंबरच्या पहाटे हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला। सनी आठवले, अक्षय आठवले आणि आशिष आठवले या 3 भावांसह इतर 3 जण बार्शी नाका परिसरातील प्रकाश आंबेडकर नगर भागात गेले। तिथे ते विश्वास डोंगरेंच्या घरात शिरले। तिथे त्यांनी डोंगरेंना शिवीगाळ करत त्यांच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला होता। तेव्हा आठवले गँगकडून एकूण 16 गोळ्या फायर करण्यात आल्याचं सांगण्यात आलं। तेव्हा डोंगरे यांना 2 गोळ्या लागल्यानं ते गंभीर जखमी झाले होते। विश्वास डोंगरे यांचा मुलगा अभिषेक डोंगरे यानं केलेल्या तक्रारीवरून या प्रकरणात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। यात प्रामुख्यानं अक्षय आठवले, सनी आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर, ओंकार सवई आणि प्रसार धीवर यांचा समावेश होता। या प्रकरणात पोलिसांनी प्रसार धीवरला काही दिवसांनी अटक केली होती। नंतर अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओंकार सवई यांनाही अटक झाली। पण सनी आठवले आणि आशिष आठवले हे मात्र अजूनही मोकाट आहेत। यासोबतच 3 महिन्यांपूर्वी बीड शहरात 100, 200 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या होत्या। बनावट नोटा छपाई करणारी गँग सक्रिय असल्याचं समोर आलं होतं। यामध्ये आठवले टोळीतील मनीष क्षीरसागर दोषी असल्याचं सांगण्यात आलं। अलीकडेच बीड पोलिसांकडून या प्रकरणात मनीष क्षीरसागर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। त्याच्या चौकशीत बनावट नोटांचं हे रॅकेट अट्टल गुंड असलेली आठवले गँग चालवत असल्याचं निष्पन्न झालं होतं। त्याबाबतचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागले होते। बनावट नोटांच्या छपाईचा कारखाना कशा पद्धतीने चालवला जात होता आणि आठवले गँगकडून या नोटा बाजारात कशा आणल्या जात होत्या या सगळ्याची माहिती मनीष क्षीरसागरनं पोलिसांना चौकशीत दिली होती। तसंच मनीषच्या आधी पकडण्यात आलेल्या 3 आरोपींनी या बनावट रॅकेटच्या नेटवर्किंगबाबत पोलिसांना माहिती दिली होती। बनावट नोटांचं रॅकेट हा संघटित गुन्हेगारीचा भाग असल्यानं तेव्हापासूनच आठवले गँगवर मोक्का लागण्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता। आठवले गँगच्या विरोधात 19 वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। या संपूर्ण गुन्ह्यांचा तपास केल्यानंतर आता आठवले गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। मोक्का लावण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये प्रामुख्यानं अक्षय आठवले, सनी आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओंकार सवई यांचा समावेश आहे। ज्या ठिकाणी गंभीर गुन्हे घडतायत त्या ठिकाणी मोक्का प्रस्ताव पाठवला जाणार आहे। तसंच गंभीर स्वरूपातील गुन्हेगाराची पार्श्वभूमी आणि टोळीची माहिती घेऊन ही कारवाई सुरू राहणार असल्याचं याबाबत बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी सांगितलंय। त्यासोबतच 2017 मध्येही या आठवले टोळी विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचं समोर आलं। 11 मे 2017ला बीड शहरातील राजविला हॉटेलमध्ये राजू नगरे या 20 वर्षांच्या तरुणावर गावठी पिस्तुलाद्वारे गोळीबार झाला होता। तसंच त्यावेळी नगरेला बेदम मारहाणी करण्यात आली होती। या प्रकरणात सनी आठवले, अक्षय आठवले, विकी जाधव आणि शुभम वाघमारे यांच्या विरोधात पेठ बीड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यावेळी या आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात आली। तेव्हा सनी आठवले, त्याचे भाऊ आणि त्याच्या गँगमधील सदस्य
2012 पासून गुन्हेगारी क्षेत्रात कार्यरत असल्याचं समोर आलं होतं. 2017 मध्येच त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची संख्या ही 9 पेक्षा जास्त होती. खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, अवैध शस्त्र बाळगणं, शस्त्रांची खरेदी विक्री करणं अशा प्रकारचे गंभीर गुन्हे सनी आठवले आणि त्याच्या गँगवर दाखल करण्यात आले होते. त्यामुळं 2017 मध्ये या आठवले गँगवर मोक्का लागलेला असतानाच आता बनावट नोटांचं रॅकेट चालवल्याप्रकरणी आणि गोळीबाराच्या प्रकरणी त्यांच्यावर मोक्का लावण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान आठवले गँगमधील सनी आठवले आणि आशिष आठवले हे फरार असल्यानं आता त्यांना पकडण्यासाठी वेगानं हालचाली होणार असल्याचं सांगितलं जात आहे. आता सनी आठवलेबद्दल सांगायचं झालं तर तो आधी वाल्मिक कराड सोबतच काम करत होता. तो दीपज्योत ग्रुपचा संस्थापक अध्यक्षही आहे. याच ग्रुपच्या माध्यमातून त्याची धनंजय मुंडे यांच्याशी जवळीक वाढली. पण राष्ट्रवादीत पडलेली फूट आणि स्थानिक राजकारणात त्याचे अजित पवार गटाच्या योगेश क्षीरसागर यांच्याशी पटत नसल्यानं तो शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे गेला. या सनी आठवलेची सोशल मीडिया अकाउंट्स पाहिली तर तोही बीडमध्ये गुंडगिरी करतो हे स्पष्ट होताना दिसतं. कधी दादागिरी करतानाचे व्हिडिओ तर कधी जेलमधील फोटो तो आपल्या सोशल मीडियावर अपलोड करत असतोय. बीडमधील 18-20 वर्षांची पोरं त्याला आपला गुरु मानून गुरुपौर्णिमेला त्याला शुभेच्छाही देतात. त्यामुळं त्याच्या दहशतीची आणि गुंडगिरीची क्रेज बीडच्या पोरांना असल्याचं स्पष्ट होतं. दरम्यान कुख्यात गुंड सनी आठवले फरार असतानाही काही दिवसांपूर्वी त्याने एक फेसबुक पोस्ट केली होती. त्यामध्ये त्यानं वाल्मिक कराड आणि पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. वाल्मिक कराड आणि बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांची एक क्लिप त्यानं व्हायरल केली. PI शीतलकुमार बल्लाळ हे वाल्मिक अण्णा कराड यांचे मित्र आहेत. काही कारणास्तव मी वाल्मिक अण्णा कराड यांच्यापासून दूर झाल्यानंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत 3 ते 4 वेळेस आढळून आलो. त्यामुळं वाल्मिक अण्णा कराड यांना माझा राग आला आणि त्यांनी सनी आठवलेला कोणत्याही गुन्ह्यामध्ये गुंतवण्याचे आदेश पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांना दिले होते असा आरोप सनीनं या फेसबुक पोस्टमधून केला होता. दरम्यान बल्लाळ यांनी हे आरोप फेटाळले होते. क्लिप खोटी आहे, आवाज अगदी माझ्यासारखाच असला तरी संबंधित ऑडिओ क्लिप बनावट आणि फेक आहे. क्लिपमधील संवाद माझा नाही. AI वापरून संबंधित ऑडिओ क्लिप बनवण्यात आली आहे. सनी आठवले हा फरार गुन्हेगार आहे. त्याचा भाऊ देखील गुन्हेगार आहे. बाहेर राहून अशा प्रकारचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करून पोलिसांवर दबाव निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. पण अशा फोन रेकॉर्डिंगचा काहीही फायदा होणार नाही. तो आवाज माझा नाही. याच प्रकरणी मी सायबर ॲक्ट खाली गुन्हा दाखल करणार आहे असं पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी स्पष्ट केलं होतं. आता कराडवर आरोप करणाऱ्या सनी आठवले आणि त्याच्या आठवले गँगवर मोक्का लागल्यानं यामध्ये सनी आठवले पुरता अडकल्याचं सांगण्यात येत आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.